पूर्वीचे दिवस होते. पूर्वीचे दिवस याच्यावरच करतात चुलीवर. आता गॅस मिळणार त्यामुळे मग परत याच्यावर चुलीवर करावं लागलं. मग त्याला गॅस मिळत नाही मग काय करणार, चुलीवरच करावं लागतंय. आम्ही 4-5 वर्ष झाले मी इथलची सेवा करत आहे, पण आता फटका बसलेला चांगलाच आहे. तर त्यामुळं काय हे हॉस्पिटलमुळे हे जेवण बनवावं लागतं, ते बनवून द्यावंच लागतं. चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आम्हाला. आखाती देशातील संघर्षामुळे त्याची जी झळ आहे ती आता अहिल्यानगर पर्यंत पोहोचलेली आहे. याची झळ जी आहे ती आता सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण सध्या अहिल्यानगर शहरातील एका खानावळीमध्ये आहे, ज्या खानावळीतून गोरगरिबांची सेवा असेल, त्याचबरोबर जे इथं आजूबाजूला रुग्णालय आहेत, मोठमोठे हॉस्पिटल्स आहेत, त्या सगळ्या रुग्णांकरिता जी रुग्णसेवा चालू असते त्या सगळ्या खानावळींना आता जी व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद आहे त्याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळतो. आज त्यांनी चक्क 2 ते 3 दिवसापासून चुलीवर जे आहे ते आता सर्व स्वयंपाक बनवायला सुरू केलेला आहे. आपल्यासोबत या सगळ्या महिला आहेत, याच्या माध्यमातून ही सगळी खानावळ चालवली जाते. आपण काकूंना विचारूया नेमकं काय आता त्यांच्यावर परिस्थिती ओढवलेली आहे. काकू, कधीपासून आता हे सगळं सुरू झालेलं आहे? गॅसवर इतके दिवस स्वयंपाक चालू होता, आता अचानक चुलीवर आलेला आहे. काय पूर्वीचे दिवस होते? पूर्वीचे दिवस याच्यावरच करतात चुलीवर. आता गॅस मिळणार त्यामुळे मग परत याच्यावर चुलीवर करावं लागलं. मग त्याला गॅस मिळत नाही मग काय करणार, चुलीवरच करावं लागतंय. आता करू राहिलं चुलीवर 4-5 दिवसापासून. पण हे जे युद्ध चालू झालेलं आहे, या युद्धाचा परिणाम आता आपल्यावर आलेला आहे. गॅस सिलेंडर वाढलेले आहेत, आता भेटतच नाहीये. काय एकंदरीत परिस्थिती, कसे 2-3 दिवस तुमचे गेले? गॅस कार्डावर दिले तरी टाका मिळणार, ते म्हणतात 4-5 दिवसांनी. मग आम्ही चुलीवर करू राहिलो. मग आता काय करणार, त्याला गॅसच मिळत नाही. हे लोक येतात, पेशंट लोक जेवायला, त्यांना जेवण द्यावं लागतं ना, म्हणून आम्ही देतो करून चुलीवर करायला. कसा आता एकंदरीत धंदा आहे, काय फटका बसलेला आहे का, परिणाम जाणवतो काय? जाणवतो माझ्या त्याच्यावर कधी केलं, पण आता करायची वेळ आली. काय करणार मग त्याला, बरोबर आहे का? काकू, कधीपासून आपण इथं आहात, कधीपासून सेवा करता आपण, काय सांगाल? आम्ही 4-5 वर्ष झाले मी इथलची सेवा करत आहे, पण आता फटका बसलेला चांगलाच आहे. तर त्यामुळं काय हे हॉस्पिटलमुळे हे जेवण बनवावं लागतं, ते बनवून द्यावंच लागतं. चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आम्हाला. नाही केला तर काय करणार, हे लोकांना जेवण कसं भेटणार आमचं? त्यामुळं आम्ही चुलीवर स्वयंपाक करू लागतो. सिलेंडर भेटलं तर मग एकंदर सरकारला काय तुम्ही आता सांगाल, काय आवाहन करतात? सरकारला सांगू, सिलेंडर भेटत नाही आम्हाला, हॉस्पिटलला कसं काय जेवण पोहोचणार? चुलीवर स्वयंपाक चालू आहे आमचा, आम्ही करणारच ना आता. आमचे शेठ तर मस्त प्रयत्न करतात, पण आता नाही भेटू लागलं तर काय करणार आहे? आपल्यासोबत खानावळीचे मालक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय एकंदरीत कशी व्यवस्था आता तुम्ही या सगळ्या खानावळीची सांभाळता? व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद झालेला आहे, कसं त्याचं सगळं मॅनेजमेंट चालू आहे? आता व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद होऊन 8-10 दिवस झाले, मिळतच नाही. पण जेवढा स्टॉक होता तेवढा संपला, आमचे 2-3 टाके होते. पण आता आम्ही 5-6 दिवसापासून असं लाकडावर स्वयंपाक करतोय. कारण का की आता गॅस टंचाईत आहे आणि इथं एक 10-12 हॉस्पिटल आहेत, त्यांना पेशंट नाते त्यांना तर जेवण द्यावं लागतं. भाकरी झालं, चपाती झालं. मग आम्ही आता सध्या इकडून तिकडून सरपण आणून त्याची सुविधा भागवतोय. आता गॅस टंचाई कधी दूर होईल ही आमची अपेक्षा आहे. एकंदरीत आता गॅस सिलेंडर परवडत होता की सरपंच परवडतंय? चुलीवर आलेलो आहोत आपण अनेक वर्षांनंतर. आता कसा आता हा अनुभव आहे? आता चुलीवरचा तर स्वयंपाक सगळे ग्राहक म्हणतात टेस्ट लागतो, सुंदर लागतो. पण काय होतं नेमकं, तर चुलीवर एवढं लाकडं मिळत नाही, गॅसवरच व्हायचं. आता गॅसची सवय लागली होती. आता आम्ही हॉटेलला व्यवसाय करतो, आता गॅसची सवय. गॅस कसं होतं, आपलं बटन दाबलं की गॅस चालू. पण आता सध्या चूल पेटवून म्हणजे सरपण शोधा, ते पेटवा, त्याच्यावर काम करा, त्याच्यावर म्हणजे वेळ लागतो. सगळ्या गोष्टी अवेलेबल एक वेळ समजा 10-20 लोक आले तर त्यांना एवढं ना आपण एक वेळ जेवण देऊ शकत नाही. गॅसवर पटकन देता येत होतं, असं आहे. काय एकंदरीत आता आव्हान कराल? आता धंदा आपला आहे, सेवा करता तुम्ही, अनेक हॉस्पिटलचे रुग्णांचे नातेवाईक इथे येतात. काय एकंदरीत सरकारला आव्हान करतात? सरकारला एवढंच आव्हान आहे आम्हाला की जेवढं जो काही युद्ध आहे ते युद्ध थांबावं आणि जनतेचे जे हाल होतात ते हाल नाही व्हावे आणि सुरळीत सगळं देश जो आहे किंवा जग जे आहे ते सुरळीत चालवावं ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच जे आहे एकंदरीतच आपण पाहिलं की सर्व क्षेत्रात जे आहे या युद्धाचा फटका बसलेला आहे. तसाच फटका जो आहे खानावळ असेल किंवा हॉस्पिटल इंडस्ट्री असेल यांना देखील बसल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत आता सरकारने लवकरात लवकर व्यावसायिक गॅस देखील आता सुरू केली पाहिजे अशी आता अपेक्षा व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.